नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकूणच महापालिका निवडणुका ज्या आहेत यांचं वेळापत्रक जाहीर झालंय. सगळ्या पक्षांमध्ये धावाधाव पळापळ जे काय चालायचं ते चालू आहे. पण अजूनही काही भक्कम अशी बातमी, ज्याला कॉन्क्रीट म्हणतात, पक्की बातमी हाती न आल्यामुळे बिचाऱ्या सगळ्या माध्यमांची, पत्रकारांची आणि विश्लेषकांची तारांबळ उडालेली आहे की कोण कोणाबरोबर जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपचं फाटलंय का, राज आणि उद्धव एकत्र का येत नाहीत, वगैरे वगैरे चालू आहे. कोणाच्या जागा वाटपाच्या बातम्या येत आहेत. या सगळ्याला एकच कारण आहे की निवडणुकीत जो रंग भरतो, एक प्रकारची धुमश्चक्री चालू होते. त्यापैकी काहीही दिसत नाहीये. कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकाविरुद्ध उतरणारे पक्ष, आघाड्या किंवा उमेदवार आणि त्यांचे नेते प्रवक्ते एकमेकावर भरभक्कम आरोप करत नाहीयेत. आणि त्यामुळे ज्याला मीठ मिरची लावून बातमी रंगवता येईल असं काहीही पत्रकारांना आणि विश्लेषकांना सापडत नाहीये. पण त्याचं कारणही त्यांच्या लक्षात आलेलं नाही. आणि ते कारण आहे 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आणि त्यांचे निकाल. तुम्हाला आठवत असेल तर 2 तारीखला मला वाटतं या 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होतं आणि 3 तारीखला त्याची मतमोजणी होणार होती. पण त्यापैकी काही 20-25 वगैरे नगरपालिकांविषयी जे आक्षेप आले आणि नागपूरच्या हायकोर्टाच्या खंडपीठाने त्यातल्या ज्या 20-25 नगरपालिकांचं मतदान रोखून धरलं, ते मतदान काल पार पाडलेलं आहे. आणि ते मतदान संपल्यानंतर त्या रोखलेल्या नगरपालिका नगर परिषदा आणि आधी 2 तारीखला झालेल्या नगरपालिका नगर परिषदा यांची मतमोजणी एकत्रित करायची, हा जो खंडपीठाचा निकाल होता. त्यामुळे ते निकाल अडकले आणि महाराष्ट्रातील प्रामुख्याने महानगरातील मोठ्या शहरातील हवा काय आहे, कुठल्या दिशेने मतदारांचा कल झुकतोय किंवा विरुद्ध जातोय, याचा थांग पत्ता ना राजकीय पक्षांना आहे, ना राजकारण रंगवून सांगणाऱ्या पत्रकार आणि विश्लेषकांना आहे. आणि त्यामुळेच हे जर निकाल 3 तारीखला लागले असते, 3 डिसेंबरला, तर एव्हा ना महापालिकेच्या ज्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे त्याविषयी रंगतदार बातम्या आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. पण तेच निकाल अडकलेले आहेत आणि ते निकाल काल झालेल्या मतदानासकट 2 डिसेंबरच्या मतदानाची मोजणी आज सकाळी सुरू होते. आणि त्यानंतर महाराष्ट्रभर पसरलेल्या 288 छोट्या शहरांमधल्या नगरपालिका नगर परिषदांमधल्या अर्धनागरी स्वरूपाच्या शहरांमधल्या मतदारांची दिशा एकदा स्पष्ट झाली. म्हणजे आज संध्याकाळी ही दिशा स्पष्ट झाली, मगच महापालिकेच्या निवडणुकांमध्ये रंग भरणार आहे. त्याचं कारण गंमत अशी असते की कुठलाही पत्रकार असो, विश्लेषक असो, त्याला आपण कसे बरोबर अंदाज व्यक्त करतो, आपण कसं बरोबर विश्लेषण करतो, हे दाखवायचं असतं. आणि त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर हा जिंकणार की तो जिंकणार, महाविकास आघाडी की महायुती, त्यांची आपसात भांडणं आहेत का, या बातम्यांशी हे लोक लपंडाव खेळत बसलेत. पण आता सुद्धा मतदाराच्या मनात काय आहे याचा थांग पत्ता त्यांना नसल्यामुळे थोडा काहीतरी आधार मिळावा यासाठी या 288 नगरपालिका नगर परिषदांचे निकाल अत्यावश्यक होते. पण त्याच्यावरच न्यायालयाच्या खंडपीठाने खुंटी मारून टाकली. पण आज ती खुंटी काढली जाणार आहे आणि कदाचित हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असताना किंवा त्याच्या आधीच
या 288 जागी मतमोजणी सुरू झालेली असेल. कदाचित तुम्ही ऐकाल तेव्हा या 288 छोट्या मोठ्या शहरातले नगरपालिकांचे निकाल आलेले असतील तर चित्र बरंच स्पष्ट झालेलं असेल की महाराष्ट्रामध्ये एकूण निवडणुकीचा कल कुठल्या बाजूने झुकतोय. तो सत्तेत बसलेल्या महायुतीतल्या 3 पक्षांच्या बाजूने झुकतोय की सत्ताधारी महायुतीच्या विरोधात झुकतोय. तो शिवसेना उबाठाच्या बाजूने झुकतोय की काँग्रेसच्या बाजूने झुकतोय की भाजपच्या बाजूने झुकतोय. हे एकदा चित्र स्पष्ट झालं की निवडणुकांचा रंग चढेल. आणि तो रंग फक्त माध्यमात चढेल असं नाहीये. तो रंग आपोआपच लवकरच होऊ घातलेल्या म्हणजे 3 आठवडे बाकी असलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा रंग देखील चढायला लागेल. कारण आता मोजून 25 दिवस हे महापालिकांच्या निकालांसाठी राहिलेले आहेत, मतमोजणीला राहिलेले आहेत. 15 जानेवारीला या सगळ्या 29 महापालिकांच्या नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे जानेवारी 16ला त्या मतांची मोजणी होणार आहे. त्यामुळे पक्ष असोत, आघाड्या असोत किंवा पत्रकार विश्लेषक असोत, सगळ्यांसाठी वेळ कमी राहिलाय. पण ज्या आधारावर, ज्या सूत्राच्या आधारावर सगळं नाटक रंगवायचंय ते सूत्र आजपर्यंत स्पष्ट नव्हतं. आज मतमोजणी सुरू होईल आणि ती सुरू झाल्यानंतर बघता बघता माझ्या अंदाजाने साधारण ते 4-5 तासामध्ये, कदाचित तेवढाही वेळ लागणार नाही, आज दुपारी 12 वाजता 21 तारीखला जेव्हा मतमोजणीतून आकडे समोर येतील आणि त्यामध्ये कुठल्या पक्षाला मतदार झुकतं माप देतोय, कुठल्या विभागामध्ये झुकतं माप देतोय, हे चित्र स्पष्ट झालं की सगळेच्या सगळे पोपट बोलायला लागतील. आणि मी जेव्हा पोपट म्हणतो तेव्हा पत्रकार विश्लेषक यांच्याकडे माझा रोख आहे. आणि दुसरीकडे जे लोक प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, असे जे पक्ष किंवा आघाड्या आहेत, त्यांच्यामधलं जागा वाटपाचं घोडं जे अडकलेलं आहे, पुढे पाऊल टाकायला तयार नाहीये, त्या पक्षांमधल्या आणि आघाड्यांमधल्या जागा वाटप होण्याला किंवा फिसकटण्याला मग वेळ लागणार नाही. कारण 23 तारीखला अवघ्या 2 दिवसात अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. सगळ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरायला 23 तारीखला सुरुवात होते, मंगळवारी. आणि म्हणूनच कुठच्याही परिस्थितीत आपल्याला ज्याला तिकीट द्यायचंय त्यालाच एबी फॉर्म देणं ही सुद्धा त्या पक्षांची आणि आघाड्यांची गरज असेल. कदाचित काही ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध लढवलं जाईल, तो विषय बाजूला सोड ठेवा. पण एक गोष्ट साफ आहे की हे जे छोट्या शहरांचे नगरपालिकांचे निकाल येतील ते माझ्या दृष्टीने एक दिशादर्शक असतील. कितीही अंदाज, कितीही सर्वे झालेले असोत, वेगवेगळ्या पक्षांनी केलेले असोत, वेगवेगळ्या माध्यमांनी केलेले असोत, पत्रकारांनी काढलेला ग्राउंड रिपोर्ट असो किंवा रस्त्यावर फिरून कॅमेऱ्यासमोर सामान्य मतदाराच्या घेतलेल्या प्रतिक्रिया असोत, या सगळ्याला मी काडीची किंमत देत नाही. इतकं या 288 वगैरे काय तर 282 अशा ज्या नगरपालिका आहेत छोट्या, तिथल्या प्रत्यक्ष मतदाराच्या मताला मी किंमत देतो. कारण ती खरी मतं असतात, ती व्यक्त झालेली मतं असतात. ती कुठल्या बाजूला अधिक वजन देत आहेत आणि कुठल्या बाजूला पाठ फिरवून साफ नकार देत आहेत किंवा त्यांच्याविषयी कोणाविषयी नाराजी व्यक्त करतायत, याची आपल्याला शीतावरून भाताची परीक्षा म्हणायचं तर या आजच्या नगरपालिकांच्या मतमोजणीतून मिळणार आहे. आणि एकदा ते चित्र समोर आलं की ज्यांच्यासाठी तो झुकता कल असेल त्यांना आनंद होईल. उलट ज्यांच्याकडे मतदाराने पाठ फिरवली आहे त्यांच्यामध्ये नैराश्याचं आणि नाराजीचं वातावरण येईल. पण दोन्ही बाजूनी मला वाटतं की सावध असलं पाहिजे. ज्यांना नगरपालिका निवडणुकीमध्ये फारसा
कल मिळणार नाही, त्यांच्यासाठी पुढचे 25 दिवस हे अटीतटीचे होतात. आपल्यापासून दुरावणारा मतदार परत एकदा खेचून आपल्याकडे आणण्यासाठी हे फक्त 20-25 दिवस त्यांना शिल्लक उरतात. तर दुसरीकडे या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षांना झुकतं माप मिळालेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा तो सावधानतेचा इशारा असेल. या छोट्या शहरामध्ये तुम्हाला कौल मिळाला, पण तो किंवा त्याच्या आधारावर 29 महानगरामध्ये आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी तो आधार असतो. पण त्यावर विसंबून तुम्ही राहिलात आणि येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून दिलं नाहीत, तर मग हेच निकाल जे आज लागणार आहेत ते जिंकणाऱ्या पक्षांसाठी सुद्धा त्रासदायक किंवा हानिकारक ठरू शकतात. आणि म्हणून मी सांगितलं, यावर विश्लेषण मी सुद्धा करणार आहे. आज ते निकाल लागतील, संध्याकाळपर्यंत हाती येतील, त्यानंतर मी त्याचं विश्लेषण करेन. पण मुद्दा असा आहे की जर माझं विश्लेषण चुकलं तर माझं काहीही नुकसान होणार नाही. किंवा आणखीन कोणी पत्रकार विश्लेषक असतील ते आजच्या निकालावर आधारित महानगरपालिकांच्या निवडणुकांविषयी ज्याची काय भाकीतं करतील ती आमची भाकीतं बरोबर आली तर ठीक आहे, पण चुकली तर आमचं व्यक्तिगत नुकसान कुठलंही होत नाही. पण आम्ही ज्या प्रकारे विचार करतो त्या प्रकारे पक्षांना विचार करून चालत नाही. त्यांना निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या असतात. आमच्यासाठी हा एक प्रकारे पत्रकार किंवा विश्लेषक, बातमीदार, संपादक यांच्यासाठी या निवडणुका हा एक प्रकारचा खेळ असतो, ज्याच्यात आमचं काही लागत नाही आणि आमचं काही नुकसान होत नाही. आमचा काही कदाचित फायदा काही लोकांचा होत असेल, पण फायदा पण आहे आणि नुकसान नाही. असे आम्ही 12वे खेळाडू. तुम्हाला माहिती आहे ना, क्रिकेटच्या खेळामध्ये 12 लोकांची 13 लोकांची टीम असते, त्याच्यातले 1-2 खेळाडू हे बॉर्डर बाउंड्रीच्या बाहेर बसवलेले असतात, ते मैदानात नसतात. एखादा कोण जखमी झाला किंवा पाणी घेऊन ये रे, बॅट घेऊन ये रे, यासाठी असतात. पत्रकार विश्लेषक हे आखाड्याच्या बाहेर बसलेले खेळाडू असतात. आणि म्हणून आमचा अंदाज काय आहे याला काडीची किंमत नाही पक्षांच्या भवितव्यासाठी. कारण हे जे वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतात ते आपलं भविष्य ठरवत असतात पुढल्या 5 वर्षासाठी. ते पक्ष, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक असते, जी आमच्यासारख्या विश्लेषकांसाठी नसते. आणि म्हणून सगळ्यात मोठी धुमश्चक्री ही याच्या नगरपालिकांच्या निकालानंतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये, आघाड्यांमध्ये सुरू होईल. समजा भाजपला चांगलं यश या स्थानिक छोट्या नगरपालिकांमध्ये मिळालं तर आपोआपच भाजपकडे महानगरातून उमेदवारी मागणारे जे उमेदवार असतील, एकेका वॉर्डामध्ये मी ऐकले की भाजपकडे 10 ते 15 इच्छुक एकेका वॉर्डात आहेत मुंबई सारख्या. आणि मग त्या प्रत्येक नगरसेवक इच्छुकाला असं वाटेल की इतका जर भाजपाची लाट असेल तर मला फक्त तिकीट मिळू दे, मला फक्त कमळ निशाणी मिळू दे, मी आरामात निवडून येईन. दुसरीकडे तेच चित्र जर उभाठा शिवसेना किंवा मनसे यांच्या बाबतीत असेल, समजा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे उभाठा आणि मनसे एकत्र येऊन कुठे लढत असतील आणि तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, 2-4 शहरामध्ये असेल, कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल, कुठेही ठाकरे बंधूंच्या संयुक्त उमेदवारांना अधिक यश मिळालं तर मग मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल किंवा MMRDAच्या परिसरातल्या ज्या महापालिका आहेत, या प्रत्येक ठिकाणी आज जितकं नैराश्याचं वातावरण मनसे आणि उभाठाच्या गोटामध्ये आहे ते कुठल्या कुठे गायब होईल आणि आपण जिंकल्यात जमा आहोत असा आवेश ठाकरे बंधूंच्या समर्थकांमध्ये, ठाकरे ब्रँडच्या पाठीराख्यांमध्ये तो आवेश निर्माण होईल आणि ते तावाने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. फक्त तेच उतरतील असं नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा
10 हत्तीचं बळ अंगात शिरलंय अशा रीतीने प्रचारासाठी मैदानात उतरतील. तितकंच मग आपल्याला छोट्या शहरांमध्ये अपयश का मिळालं याचं तातडीने अवलोकन करून, परीक्षण करून, आत्मपरीक्षण करून भाजप सुद्धा अधिक ताकदीने या ठाकरे बंधूंच्या आव्हानाला तोंड द्यायला मैदानात उतरेल. आणि म्हणून हे आजचे निकाल हे सगळ्यात मोठे, याला ओपिनियन पोल, एक्झिट पोल वगैरे फालतू असतात. त्यापेक्षा प्रत्यक्ष मतदार राज्यातल्या 200हून अधिक नगरपालिकांमध्ये त्या नगरांमध्ये राहणारा जो सामान्य मतदार आहे, त्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर जनमताचा कल आणि कौल कुठल्या बाजूला आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा किंवा रिपोर्ट हा आजच्या निकालातून येणार आहे. आणि म्हणून सगळी धावपळ महापालिकेची गरमागरमी, महापालिका निवडणुकांची गरमागरमी जी आहे ती माझ्या मते आज संध्याकाळपासून सुरू होईल, नगरपालिकांचे निकाल समोर आल्यानंतर. आणि मग पुढचे 10-15 दिवस तुम्ही माध्यमामध्ये, रस्त्यावर, गल्लीबोळामध्ये महानगरांच्या निवडणुकींची धावपळ तुम्ही बघायला सुरुवात करा. एका बाजूला इच्छुकांची झुंबड उडेल, इच्छुकांमध्ये ज्याची वर्णी लागेल आणि ज्यांची लागणार नाही असे लोक मग बंडखोरी करायची का, दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवायची का, या दृष्टीने प्रयत्नाला लागतील. आणि म्हणून माझ्या मते गेले जवळजवळ 8-10 दिवस महापालिका निवडणुकांची घोषणा होऊन सुद्धा जे राजकीय वातावरण एक प्रकारे थंडगार वाटतंय, त्याच्यामध्ये कुठलीही ऊब किंवा गरमी नाहीये, ती आज दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर हळूहळू निवडणुकीचं वातावरण तापलेलं आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.